जे भाजपसोबत गेले त्यांना सोबत घेऊ शकत नाही अशा शब्दामध्ये शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या मनोमिलनावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। तसंच संधी साधूपणा करणाऱ्यांसोबत जाणार नाही असं देखील शरद पवारांनी स्पष्ट केलंय। सगळ्यांना बरोबर घ्या म्हणतात, पण सगळे म्हणजे कोण असा सवाल शरद पवारांनी कार्यकर्त्यांना विचारला। गांधी, नेहरू, फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे असले तरी त्यांना सोबत घेऊ असंही शरद पवार म्हणाले। पिंपरी चिंचवडमधल्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते। तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या, सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता असायचं कारण नाही। पण सगळे म्हणजे कोण? सगळे म्हणजे गांधी, नेहरू, चव्हाण यांचा विचार, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार, हा जो सगळे म्हणत असेल तसे सगळे मला बांधू आहे। पण सत्याच्यासाठी भाजपबरोबर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही। आणि त्यामुळं कुणाशीही संबंध ठेवा, पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही। आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधूपणाचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दृष्टिकोनातून पावलं हे आपल्याला टाकायचे। इथे आपण सगळ्या जागा देऊ, आपल्याबरोबर कुणी येत असेल विचारांनी, कार्यक्रमांनी, पिंपरी चिंचवडच्या हिताचं रक्षण करण्याच्या भूमिकेने जे कुणी येत असतील त्यांच्याशी नेते मंडळी विचारविनिमय करतील। या भागात या शहराच्या ज्यांनी वाटण्या केल्या, नदीच्या पलीकडे एक, नदीच्या अलीकडे, रस्त्याच्या पलीकडे, रस्त्याच्या पलीकडे, आणि नवीन व्यवसाय हा संबंध राजकारणात सुरू झालेला आपण जो इथं पाहिला, हे सगळं वातावरण स्वच्छ करायचं आहे। तर शरद पवारांचं हे अत्यंत महत्त्वाचं राजकीय विधान आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही आठवड्यांपासून किंबहुना महिन्यांपासून जी चर्चा होती त्या चर्चेला एक प्रकारे पूर्णविराम मिळाल्याचं याच्यातून सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे। गांधी, नेहरू, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांना सोबत घेऊ, मात्र भाजप सोबत गेलेल्यांना आम्ही सोबत घेऊ शकत नाही, संधी साधूपणा करणाऱ्यांसोबत आम्ही जाऊ शकत नाही, अशी दोन महत्त्वाची विधानं शरद पवार यांनी केलेली आहेत। आणि त्यामुळे या विधानांमधून अजित पवारांसोबत जाण्याचा किंवा दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी एकत्र येण्याच्या चर्चेला पवारांनी नकार दिला असं सध्या तरी सूचित होत आहे। गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्या वेगवेगळ्या निमित्तानं सातत्याने होणाऱ्या बैठका, भेटीगाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांकडून होणारी विधानं याच्यामुळे एक संभ्रमाची परिस्थिती निर्माण झालेली होती। आम्ही अजित पवारांच्या पक्षासोबत जाणार नाही असं ठामपणे राष्ट्रवादीचे दुसऱ्या फळीतले नेते सुद्धा सांगत नव्हते। तो निर्णय पक्षश्रेष्ठींचा असेल या सगळ्या अनुषंगाने नेते बोलत होते। या पुढची भूमिका सुप्रिया सुळेंची असेल असं देखील एका ठिकाणी शरद पवारांनी विधान केलेलं होतं। आणि त्यामुळे रोहित पवारांनी सुद्धा काही आठवड्यांपूर्वीचे विधान केलेलं होतं, ज्यामध्ये त्यांनी आपल्यापर्यंत अशी काही चर्चा आलेली नाही, मात्र शेवटी हा निर्णय पक्षश्रेष्ठींचा आहे असं म्हटलं होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवर एक शक्यतांच्या पातळीवर सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं होतं। मात्र या सगळ्या हा सगळा चर्चांचा धुरळा शरद पवारांनी आजच्या भाषणातून खाली बसवलेला आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल। अजित पवारांना सोबत घेण्याबाबत शरद पवारांचं हे एक अत्यंत महत्त्वाचं विधान आहे। यापूर्वी देखील स्वतः शरद पवारांनी जी दोन विधानं केलेली होती त्यामधून सुद्धा स्पष्ट संकेत शरद पवारांनी दिले नव्हते, मात्र आजच्या विधानातून त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे असं मानलं जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। उमेशजी, शरद पवारांनी आता आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि गेल्या काही आठवड्यांपासून किंवा महिन्यांपासून जी चर्चा होती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की काय, या चर्चेला पूर्णविराम मिळालाय असं आपण म्हणू शकतो। कसं पाहता आपण या विधानाकडे? मुळात हा विषय जो आहे तो पक्षाच्या अतिवरिष्ठ नेत्यांच्या स्तरावर चर्चा करण्याचा किंवा मांडण्याचा विषय आहे। आमच्यासारख्या
कार्यकर्त्यांचा तो विषयच नाही. या बाबतीमध्ये पक्षाचे अध्यक्ष अजितदादा, प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब हेच अधिकृतपणे बोलू शकतील. परंतु यापूर्वी आमच्या प्रमुखांनी, पक्षप्रमुखांनी जे काही सांगितलेलं आहे त्याप्रमाणे अशा पद्धतीचा कुठलाच प्रस्ताव जो आहे तो पार्टीच्या स्तरावर चर्चेला नव्हता, यापूर्वी आलेला नव्हता. या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या माध्यमांमधूनच केल्या जात होत्या आणि त्या संदर्भातली चर्चा होण्याकरताची जी स्टेटमेंट दिली गेली होती ती पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या स्तरावरच दिली गेलेली होती. आमच्याकडून तशा पद्धतीचं कुठलंही स्टेटमेंट जे आहे ते कुठेही या ठीक. उमेशजी, तुम्ही आमच्याबरोबर असेच फोन लाईनवर उपस्थित राहा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे सुद्धा आपल्या सोबत आहेत. अंकुशराव, ज्या प्रकारची चर्चा सुरू होती त्यांना पूर्णविराम मिळाला असं म्हणू शकतो. शरद पवारांची ही जी दोन प्रमुख विधानं आहेत, गांधी, नेहरू, फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार आणि संधिसाधूपणा करणाऱ्यांबरोबर सोबत जाऊ शकत नाही, भाजपसोबत गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही, एक प्रकारे चर्चेचा धुरळा खाली बसवण्याचा प्रयत्न म्हणून बघता येईल याकडे? निश्चितच. आपण एक लक्षात घ्या, पवार साहेबांची पहिल्यापासून भूमिका स्पष्ट आहे की आम्ही कदापि भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही. अर्थात ते सांगत असताना जे कोणी भारतीय जनता पक्षाबरोबर गेले त्यांच्याबरोबर सुद्धा आम्ही जाऊ शकत नाही, कारण यानं त्या मार्गाने भाजपकडे जाणारी मंडळी खूप आहेत, ती ऑलरेडी गेलेली आहेत. त्याच्यामुळे दोन्ही काँग्रेस एकत्र येणार वगैरे अशा चर्चा गेली काही दिवस माध्यमामधून होत्या, पण आमच्या पक्षामध्ये मात्र त्याच्या संदर्भात कुठेही चर्चा वगैरे नव्हती. आणि पवार साहेबांनी सुरुवातीपासून सांगत आलेले आहेत की आम्ही कधीही कोणत्याही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही. आज तर त्यांनी या ठिकाणी पिंपरी चिंचवड येथे झालेल्या मेळाव्यात स्पष्ट सांगितलं. त्यामुळे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा इतर कोणत्या निवडणुका असतील त्या आम्ही स्वतःच्या बळावरती किंवा महाविकास आघाडी म्हणून लढवू. भारतीय जनता पक्षाची किंवा भारतीय जनता पक्षाची. अंकुशजी, आज चिंचवडमध्ये शरद पवार बोलत होते. महापालिका निवडणुकांचा संदर्भ या सगळ्याला होता, तुम्ही सुद्धा आता त्याचा उल्लेख केलात. हा फक्त महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपुरतं हे विधान पाहायचं आहे की पूर्ण राज्याच्या आणि देशाच्या पातळीवर सुद्धा हे लागू होणार आहे? आता सध्या तरी कोणत्याच निवडणुका नाही, लोकसभा नाही, विधानसभा नाही, आणि आता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मध्यंतरी जी काही विधान परिस्थिती माध्यमांमधून दोन्ही काँग्रेसच्या बाबतीमध्ये केली होती ती स्पष्ट व्हावी यासाठी साहेबांनी आज ते जाहीर केलेलं आहे. त्याच्यामुळे आगामी काळामध्ये ज्या वेळेला काही निवडणुका होतील आणि ज्या वेळेला राष्ट्रीय पातळीवरती किंवा राज्य पातळीवरती भारतीय जनता पक्षाबरोबर आमचा कदापि संबंध राहणार नाही हे पवार साहेबांनी सांगितल्यानंतर आता आणखी काही स्पष्ट करावं असं मला वाटत नाही. ठीक आहे. उमेश पाटील सुद्धा आपल्या सोबत आहेत. उमेशजी, आपण या विधानाकडे कसं बघता? विशेषतः भाजपसोबत जाणाऱ्यांबाबत शरद पवारांनी जे विधान केलंय, भाजपसोबत गेले या कारणावरनं सोबत घेऊ शकत नाही असं शरद पवारांनी म्हटलंय. पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याच्या संदर्भानं आमच्यासारख्यांनी काही बोलावं अशी आमची काही पात्रता नाही. तरी पण मी आता जवळपास 20 वर्ष झालं पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही राष्ट्रवादीमध्ये काम करतोय स्थापनेपासून. अंकुशांना तर खूप जुने साहेबांचे सहकारी आहेत. आपल्या अंकुशांना आठवत असेल आणि आपल्या सगळ्यालाच आठवत असेल की 2014 साली भारतीय जनता पार्टीला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय त्यावेळेला घेण्यात आलेला होता. त्यावेळेला भाजपचं सरकार येण्याच्या करता किंवा आलेल्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका घेऊन जातीयवादी शक्तीबरोबर हातमिळवणी आपण यापूर्वीच केलेली होती आणि भारतीय जनता पार्टीला अस्पृश्य समजण्याच्या संदर्भामध्ये पुरोगामी पक्षांनी यापूर्वी कधीच त्या संदर्भात फाटा दिलेला आहे. जॉर्ज फर्नांडिस सारख्या ज्येष्ठ समाजवादी नेत्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केलेलं आहे. ममता बॅनर्जी असतील, चंद्रबाबू नायडू असतील, अनेक फारुख अब्दुल्ला असतील, मायावती असतील, असे अनेक जे पुरोगामी विचाराचे नेते त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा एनडीए मध्ये सहभागी होऊन त्यांच्याबरोबर नितीश कुमार आजच्या काळात मुख्यमंत्री आहेत भाजपच्या पाठिंब्यावर. ही सगळी काही जातीवादी माणसं आहेत. हे सगळी जातीवादी माणसं आहेत का असा तुम्ही संदर्भ दिलाय आणि बाहेरून पाठिंबा देण्याच्या निर्णयाचा सुद्धा तुम्ही उल्लेख केलेला आहे. उमेशजी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. अंकुश काकडे आपल्यासोबत आहेत आणि आनंद परांजपे हे सुद्धा आता फोन लाईनवरून आपल्यासोबत कनेक्ट झालेले आहेत. आनंदजी, ज्या प्रकारे तुम्ही सुद्धा शरद पवारांसोबत काम केलेलं आहे आणि
गेल्या अनेक वर्षांचा जर शरद पवारांचा जर आपण ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर पुन्हा एकदा जी चर्चा सुरू होती या चर्चेला पूर्णविराम मिळाला असं म्हणू शकतो का? आपण कसं पाहता पवारांच्या आजच्या विधानाकडे? शेवटी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाची वाटचाल कुठल्या दिशेने झाली पाहिजे हा सर्वस्वी निर्णय हा आदरणीय पवार साहेबांचा असेल. पण आम्ही सगळ्यांनी ज्या वेळेला 2 जुलै 2023ला वेगळी राजकीय भूमिका माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतली, त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी व्हायचं आणि केंद्रातील एनडीए सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक महत्वपूर्ण घटक पक्ष म्हणून आम्ही एनडीए मध्ये देखील सामील झालो आणि त्या दृष्टिकोनातनच माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमची पुढील वाटचाल चालू आहे. निश्चितपणे म्हणजे आनंदजी तुम्ही जे म्हणताय मुद्दा हाच आहे. अंकुश काकडे आपल्या सोबत आहेत, त्यांना पण आपण विचारूया. आनंदजी तुम्ही लाईनवर राहा प्लीज. अंकुशची संधी साधूपणा या सगळ्याला शरद पवार का म्हणतायत असा प्रश्न, असा टोन साधारण राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांकडून येतो आहे. या आधीचे प्रवक्ते सुद्धा हेच सांगत होते. बाहेरून पाठिंबा जर शरद पवार देतात एकेकाळी तर आता आम्ही गेलो तर त्याला संधी साधूपणा का म्हणता असा त्यांचा प्रश्न आहे. नाही, उमेश पाटलांनी जो 2014चा संदर्भ दिला त्यावेळेची परिस्थिती आपण लक्षात घ्या. त्यावेळेला तिने कोणत्याच पक्षाला बहुमत मिळेल अशी परिस्थिती नव्हती. राज्यामध्ये त्रिशंकू सरकार येते की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती आणि कोणत्याही राज्यामध्ये स्थिर सरकार हे असलं पाहिजे, त्याच्याशिवाय राज्याचा विकास होत नाही. आणि म्हणून त्यावेळेला जर का अशी त्रिशंकू परिस्थिती होत असेल, कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नसेल आणि जर का राज्य अस्थिर होत असेल तर अशा वेळेला जे कोणी जास्त आमदार ज्यांच्याकडे आहेत त्यांना पाठिंबा देऊन, बाहेरून पाठिंबा देऊन ते सरकार स्थिर करण्याचा पवारसाहेबांचा त्यावेळेचा विचार होता, निर्णय होता. याचा अर्थ भारतीय जनता पक्षालाच मदत करायची असं नाही, तर राज्य स्थिर राहावं यासाठी त्यांनी तो निर्णय घेतला होता. आणि आता हा प्रश्न असा आहे की हाच निर्णय जेव्हा अजित पवारांनी घेतला तर याला संधी साधूपणा का म्हणत असावेत शरद पवार? म्हणजे ह्यात काय संधी साधूपा काय दिसतो याच्यामध्ये? ह्याच्याविषयी तुम्हाला निर्णय घेतलाय त्याची कारण काय आहेत ती तुम्हाला माहिती आहेत, महाराष्ट्राला माहिती आहेत. त्यामुळे 2014ची परिस्थिती आणि 2 जुलै 2023ची त्यांनी घेतलेला निर्णय या परिस्थितीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे, तो संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. ठीक आहे. आनंद परांजपेजी आपण कसं पाहता या सगळ्या आर्ग्युमेंट्सकडे? की माननीय अंकुश काकडे साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा सन्मान ठेवून एकच गोष्ट मला म्हणायची आहे की 2019ला आम्ही काँग्रेस बरोबर आघाडी म्हणून विधानसभेच्या निवडणुका लढलो आणि शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युती म्हणून 2019च्या विधानसभेच्या निवडणुका लढलो. ज्या शिवसेनेने अत्यंत प्रखर असा विरोध आदरणीय पवार साहेबांचा कायम राजकीय विरोध केला, त्या शिवसेनेबरोबर जाऊन 2019ला आम्ही महाविकास आघाडीचं सरकार केलं. या शिवसेने मग त्याच वेळेला 2019ला जर महाराष्ट्राच्या जनतेने विरोधी पक्षामध्ये बसण्याचा जनादेश दिला होता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, त्यावेळेला आम्ही मात्र शिवसेनेबरोबर जाऊन काँग्रेस बरोबर जाऊन महाविकास आघाडीची सरकार स्थापन केली. त्यामुळे जो निर्णय माननीय म्हणजे तो संधी साधूपणा नव्हता का असं तुम्हाला म्हणायचंय? नाही, म्हणून मी हेही प्रश्न विचारले जातील ना की त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मग शिवसेनेबरोबर जाऊन सरकार स्थापन केलं. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले. आम्ही त्यांच्या विरुद्ध 99ला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर सातत्याने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या विरुद्ध निवडणुका लढत आलो. मग त्या लोकसभेच्या असतील, विधानसभेच्या असतील. ठीक आहे. आनंद परांजपेजी, तुम्हाला दोघांनाही धन्यवाद देण्यापूर्वी फक्त एका वाक्यामध्ये एक प्रश्न दोघांना विचारायचा आहे. आता ह्या गोष्टीवर अंडरलाईन झाली असं आम्ही समजायचं का की 2 राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत? या गोष्टीवर आता ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे शरद पवारांच्या या विधानानंतर, असं आपण खात्रीशीरपणे म्हणू शकतो का? अंकुशजी. कारण आमचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेबांचं ते वक्तव्य आहे, त्यामुळे त्यांचं ते वक्तव्य असल्यामुळे त्या ठिकाणी हे बाकीच्या सगळ्या चर्चा आता बंद होतील असं मला वाटतं. आणि 2019चा जो आमचे मित्र आनंद परांजपे उल्लेख करतायत त्यावेळेला जर का पवार साहेबांनी महाविकास आघाडी निर्माण केली आहे
नसती तर भारतीय जनता पक्ष सत्तेवरती आला असता. भारतीय जनता पक्षाला सत्तेवरती येऊ नये ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रथम आमची ठीक प्रायोरिटी असते. अंकुश काकडेजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. हे वाद सुरूच राहतील, हे आर्ग्युमेंट्स देखील सुरूच राहतील, याविषयी आपण बोलत राहू. तूर्त अंकुशजी धन्यवाद. आनंदजी, मी जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दिशा अत्यंत स्पष्ट आहे. केंद्रामध्ये एनडीए मध्ये आम्ही सहभागी आहोत आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली भविष्यातील देखील आमची वाटचाल चालू राहील. ठीक, धन्यवाद आनंद परांजपेजी आणि अंकुश काकडेजी. आपण एबीपी माझाला ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आणि ज्या शरद पवारांच्या विधानामुळे ही सगळी चर्चा सुरू झालेली आहे, ते विधान नेमकं काय आहे, शरद पवार नेमकं काय म्हणालेत, पुन्हा एकदा पाहूया. की तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या, सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता असायचं कारण नाही. पण सगळे म्हणजे कोण? सगळे म्हणजे गांधी, नेहरू, चव्हाण यांचा विचार, फुले शाहू आंबेडकर यांचा विचार, हा जो सगळे म्हणत असेल तसे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून कनेक्ट झालेले आहेत. सुधीरजी, शरद पवारांचं आजचं विधान आपण ऐकलंच असेल, कसं पाहता आपण या विधानाकडे? नाही, मला वाटतं की मधातल्या काही कालावधीमध्ये जी संदिग्धता निर्माण झाली होती आणि ज्या संदिग्धतेपोटी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काय स्पष्ट दिशा लक्षात येत नव्हती आणि या एका वाक्याने कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असणारी संदिग्धता ही निश्चितपणे दूर होणार आहे. शेवटी शरद पवार साहेब एक अतिशय अनुभवी नेते आहेत आणि फक्त अनुभवी नेते नाही, त्यांचा राजकारणामध्ये असणारं विश्लेषण, अनालिसिस किंवा दृष्टी हे निश्चितपणे एक कौतुकास्पद आहे. आता की असं वातावरण असणं योग्य नाही की विलिनीकरण होणार आहे का किंवा सत्तेत आपण जाणार आहोत का, या सर्व वातावरणामध्ये संदिग्धता, संशय हा दूर करण्याचं काम या एका वाक्याने केलेलं आहे. आणि हे आता कोणाच्या मनात संशय त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनात राहिला नाही. आता निश्चितपणे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते जिल्हा परिषदची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची तयारी जीवानिशी करतील. ठीक आहे, मात्र भाजप नेते म्हणून आपण याकडे कसं बघता? ही गुड न्यूज म्हणून बघताय की बॅड न्यूज म्हणून पाहता? ही बॅड किंवा गुडचा विषयच नाहीये. शेवटी आपण परवाही देवेंद्रजीचं भाषण ऐकलं असेल. आम्हाला उत्तम काम करायचं असेल तर एक चांगला विरोधी पक्ष सुद्धा असणं गरजेचंच असतं. लोकशाहीमध्ये जर उत्तम विरोधी पक्ष नसेल तर निश्चितपणे आपण राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेताना दोषरहित हा निर्णय राहत नाही आणि म्हणून दोषरहित निर्णय हवे असतील एक सुदृढ विरोधी पक्ष असला पाहिजे. याला बॅड न्यूज, गुड न्यूज या दृष्टीने बघण्याची आवश्यकताच नाहीये. प्रत्येक गोष्ट सत्तेच्या आपण तराजूमध्येच आपण मोजलं पाहिजे असं मला नाही वाटत. ठीक आहे, धन्यवाद सुधीर मुनगंटीवारजी, आपण ही सविस्तर प्रतिक्रिया एबीपी माझाला दिली त्याबद्दल. दरम्यान शरद पवार बोलतात एक आणि करतात वेगळं, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. शरद पवार साहेबांनी एक वक्तव्य केलेलं आहे की सगळ्यांसोबत जा, सगळ्यांसोबत राहा, भाजप सोडून सगळ्यांसोबत राहा, काही हरकत नाही. शरद पवार साहेबांनी जर असं वक्तव्य केलं असेल त्याची मला कल्पना नाही, परंतु भाजप सोडून इतरांबरोबर राहा याचा अर्थ आपण समजू शकतात. शरद पवार साहेब कधीही सरळ मार्गी चाललेले राजकारणी नाहीत, म्हणून त्याचा उलट अर्थ सुद्धा निघू शकतो.